हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात? तर आता आले संध्याकाळचे 5:30 आणि इकडे आहे 5:30चं हे वातावरण गावाकडचं खूप छान असं. त्यानंतर इकडे इशू मॅडम आणि ती 3 वाजता आली स्कूलमधून. 8ला गेली, 3ला आली आणि तेव्हापासून ती मस्त फ्रेश झाली. तिने जेवण केलं आणि लगेच तिने जो होमवर्क होता तो पण केला. आत्ता 5:30 झाले होते. तर ती म्हटली की मम्मा मी बाहेर जाऊ का? तर म्हटलं जा, कारण संध्याकाळी सगळेच मुलं बाहेर येतात गावात. छान असतं ना, मग फ्रेश फिरता वगैरे. कारण रेवा मॅडम पण बाहेरच गेली आहे आणि ही गेली आता सायकल फिरवायला. त्यानंतर माझं पण आवरायचं बाकी होतं आणि लगेच ती गेली आणि लगेच रेवा आली मला भेटायला. फक्त मम्मा मम्मा करत होती. आली आणि तिथंच बसून गेली, बघून घ्या. आणि तिथं मस्त आहे ती 5-5:30ला बाहेर निघाली की आमचा स्वयंपाक होतो, पण ताई तिला मस्त सांभाळतात. आणि बघा कशी चालते, खूप ड्रामेबाज आहे, विचारूच नका. आणि मग आईंनी आहे तर आज मला मला आणि जयूला ग्रीन कलरच्या बांगड्या आणल्या, काचेच्या हिरव्या बांगड्या आहेत या. आणि त्या आणल्या होत्या तर मी माप दिलं होतं, पण त्यांनी काय केलं आहे, एक जाड एक बाईक अशी देऊन दिली. म्हणजे थोडंसं कन्फ्यूज होत होतं. म्हटलं टाकून बघते येते का नाही. आणि जी बांगडी मी साईजला दिली होती ना, तिच्यापेक्षा थोडीशी लहान येत होत्या, पण मी जबरदस्ती टाकायचा प्रयत्न केला तर आल्या फायनली. आणि इकडं आमच्या इथं कानबाईचा पण कार्यक्रम आहे ना, मग सगळेच बांगड्या वगैरे टाकताय. तर म्हटलं आम्ही प्लेन हिरव्या बांगड्या घेतो. तर मला आणि जयूला आईने 1-1 डझन बांगड्या हे आणल्या आणि मी ट्राय करून बघितल्या आणि चांगलं झालं की ट्राय केल्या. आणि मस्त बाकीच्या थोड्याशा व्यवस्थित आहे, जी त्यांनी एक्स्ट्रा टाकली ती सगळ्यात छोटी आणि सगळ्यात बारीक टाकलेली ती. तर म्हणून म्हटलं आधी ट्राय करून बघते आणि पॅक करून ठेवून दिलं, कारण आम्हाला पण लग्नाला जायचं आहे. तसं तुम्हाला पुढचे ब्लॉग तर तुम्हाला दिसतीलच. आणि तेवढ्यात मॅडम पण येऊन गेला आणि बघा 5:30ला गेली आणि 15 मिनटात ती लगेच आली. आता 5:45 झाले होते आणि बांगड्या वगैरे ट्राय करून झाल्या. तर म्हटलं जयूला सांगितलं तुझ्या तू सांभाळून ठेव, मी माझ्या सांभाळून ठेवते. आणि लगेच इशू मॅडम आता डान्स प्रॅक्टिस चालू झाली, कारण माझ्या भावाचं लग्न आहे, त्यासाठी तिचा डान्स चालू होता प्रॅक्टिस. आणि आम्हाला जायचं आहे शुक्रवारी आणि आजचा होता बुधवार, तुला फक्त गुरुवार आहे. म्हणून म्हटलं एकदा 2-3 वेळेस ट्राय कर तू प्रॅक्टिस करायचा, कारण तिकडे गेल्यानंतर तुला प्रॅक्टिस करायला वेळच भेटणार नाही. आणि मेहंदी फंक्शनच्या दिवशीच जातो आहे आम्ही. तर तिने मस्त 4-5 गाणे घेतले, ते तर तुम्हाला बघायला भेटतीलच, मी तसं अपलोड करेलच. आणि खरंच खूप छान डान्स केला तिने तिचा. आणि आता पूर्ण 6-6:15 वाजता झालेले होते. सनसेट पण झाला आणि त्यानंतर मी ब्लॉग काय घेतला नव्हता, पूर्ण स्वयंपाक रेडी झाला माझा. वड्याची भाजी बनवली आज, पोळ्या आणि खिचडी बनवली. त्यानंतर त्याआधीच संध्याकाळची पूजा पण झाली होती. मी उशिरा शूट करते. कसा वाटला हा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा.